आमदारकीचं तिकीट नाकारलं म्हणून सारंग देशमुखांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि शिवसेनेत प्रवेश केला, असं काही नाही आहे. आणि माझ्या कार्यकर्त्यांचा अपमान मी सहन करू शकत नाही. ज्यांच्यामुळे मी आज इथंपर्यंत आहे त्या लोकांच्या बाबतीत जर कोण चुकत असेल तर तो कोणीही नेता असू दे, मला त्याच्याशी फरक पडत नाही. त्या नेत्याबरोबर मी राहू शकत नाही. त्यांचं नाव कधी तोंडात न घेतात, ते फक्त बावड्याचं नाव ज्यावेळेला घेतात त्यावेळेला मी म्हणणं ही साहजिक आहे की माझी लढाई ही बावड्यातल्या नेत्याशी. मग तुम्ही दक्षिणच्या मतदारसंघातून 2 वेळा निवडून आला, आमदार झाला, मंत्री झाला आणि ज्या वेळेला तुम्ही निवडून येता त्यावेळेला तुम्ही म्हणता मी बावड्याचा पाटील आहे. मग आमच्या दक्षिणच्या जनतेनं 20 वर्ष तुमच्यासाठी जे योगदान दिलं ते वाया गेलं का? नमस्कार, TV नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा धुरळा उडलेला आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये दिग्गज असं नाव असलेलं शारंगधर देशमुख हे आपल्या TV नेक्स्ट मराठीच्या व्यासपीठावर आहेत. नमस्कार सर, तुमचं TV नेक्स्ट मराठीमध्ये स्वागत आहे. सध्या शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून तुम्ही प्रभाग क्रमांक 9मधून उमेदवार म्हणून पुढं आलेला आहात. तुमचं नेमकं व्हिजन कसं असणार आहे? मी ज्या प्रभागातून आता निवडणूक लढवत आहे तो प्रभाग क्रमांक 9 हा संपूर्णपणे उपनगरांचा प्रभाग आहे. त्यामध्ये 4 प्रभाग मिळून हा एकत्र प्रभाग आलेला आहे. त्यामध्ये कोल्हापूर शहराचा वैभव असणारा रंकाळा परिसर आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात दबदबा असणाऱ्या बऱ्याचशा व्यक्ती राहणारा सानेगुरुजी वसाहतचा या ठिकाणी परिसर या ठिकाणी आहे. वाढतं कोल्हापूर आपण ज्याला म्हणतो असा जुना प्रभाग क्रमांक 73 यात समावेश आहे. त्याचबरोबर ग्रामीण बाज जपून आपली संस्कृती टिकवून ठेवणारा फुलेवाडीसारखा परिसरही या प्रभागामध्ये आहे. ह्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी करण्यामध्ये आम्ही आजपर्यंत या ठिकाणी यशस्वी झालेलो आहे. आणि ही जे नवीन वाढतं शहर जसं म्हणलं रिंग रोड परिसर आहे त्या ठिकाणी बऱ्याचशा भाग हा अविकसित आहे. त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला या ठिकाणी सार्वजनिक स्वरूपातल्या करायच्या आहेत. वैद्यकीय क्षेत्रातल्या काही गोष्टी आम्ही आता ऑलरेडी काम करायला त्यामध्ये चालू केलेलं आहे. त्यामध्ये महापालिकेचा दवाखाना असेल तो आता या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे. त्या ठिकाणी डायलिसिस मशीन, CT स्कॅन मशीन याची व्यवस्था येत्या 2-3 महिन्यामध्ये या ठिकाणी होते. आज एक अतिशय चांगली भाजी मंडई ह्या ठिकाणी उपनगरामध्ये राजोपाधी नगर या ठिकाणी इमारत बांधून तयार आहे. त्या ठिकाणचा आसपासचा भौगोलिक परिसर हा पार्किंग व्यवस्थित व्हावं, त्या ठिकाणी येणाऱ्या महिलांची व्यवस्थित सोय व्हावी यासाठी एक 50 लाख रुपये निधी आणि हा माझ्या फंडातून या ठिकाणी खर्च करतो आहे. ऑलरेडी अमल माडिक साहेबांच्या फंडातून त्या ठिकाणी 75 लाख रुपये त्या ठिकाणी खर्च झालेले आहेत. त्याच्या शेजारी या ठिकाणी आज महाराष्ट्रातली पहिली महिला व्यायामशाळा ही कन्सेप्ट आम्ही गेली बरीच वर्ष मी प्रयत्न करत होतो आणि एक भव्य व्यायामशाळा आपण या ठिकाणी आता उभारलेली आहे. त्या व्यायामशाळेमध्ये वेट सेक्शन वेगळा आहे, झुंबा असेल फिजिकल फिटनेससाठीचा वेगळा हॉल या ठिकाणी आहे. दोन्ही ठिकाणी वेगवेगळे म्युझिक सिस्टीम्स या ठिकाणी बसवलेले आहेत. तुम्हाला स्टीम बाथची व्यवस्था असेल, मसाज रूमची व्यवस्था असेल, चेंजिंग रूम्स असतील. त्याचबरोबर महिलांना अडचण येते की लहान मुलांना घरी ठेवून व्यायामासाठी वेळ काढणं शक्य होत नाही. म्हणून त्याचबरोबर मुलांना जरी त्या घेऊन आल्या तर मुलांसाठी चिल्ड्रन प्ले एरिया ही कन्सेप्ट आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. कॉम्प्युटर सेक्शन केलेलं आहे. त्या ठिकाणी कोणाला वाचनाची आवड असेल तर ओपन लायब्ररी ही कन्सेप्ट केलेली आहे. छोटीशी बाग त्या ठिकाणी विकसित करून त्यामध्ये विरंगुळा केंद्र करून त्यामध्ये हे ओपन लायब्ररी ही कन्सेप्ट केलेली आहे. त्यामध्ये तुम्ही बसून पुस्तकं वाचू शकता. ती पुस्तकं तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. घरातील तुमची वाचून ठेवलेली पुस्तकं असतील ती त्या ठिकाणी आणून ठेवू शकता. म्हणजे लहान मुलीपासून ते 80-85 वर्षाच्या महिलेपर्यंतच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीचा एका ठिकाणी या सर्व गोष्टी मिळाव्यात याचा पूर्ण विचार करून ही महाराष्ट्रातली फक्त आणि फक्त महिलांसाठी म्हणून एक जिम आम्ही ह्या ठिकाणी अतिशय चांगली जिम या ठिकाणी केलेली आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आज गांधी मैदानानंतर उपनगरामध्ये ग्राउंड नाही, राजोपाधी नगरमध्ये जे ग्राउंड होतं त्याची व्यवस्थित लेवल करून त्या ठिकाणी ते ग्राउंड पूर्ण बंदिस्त करून त्याला लाईटची व्यवस्था केलेली आहे. जेणेकरून रात्रीचाही खेळाडू आता आज शिवाजी पेठ असेल किंवा ह्या ठिकाणाहून उलटे खेळाडू आज सरावासाठी आज आमच्याकडे यायला लागले.
एक चांगलं ग्राउंड या ठिकाणी आपण विकसित केलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी करण्यासारख्या आहेत. आज फुलेवाडीसारखा जो भाग आहे, मी मगाशी म्हटलं तसं ग्रामीण ज्या भागांना अजून जपलेला आहे, संस्कृती आपली टिकवलेली आहे, त्या ठिकाणी जनावरांची संख्याही प्रचंड आहे. रिंग रोड परिसरामध्ये जनावरांची संख्या प्रचंड आहे. आज आमच्या ह्या जे व्यवसाय करतात, आज दुधाचा व्यवसाय असेल, इतर व्यवसाय जे जनावरांच्या माध्यमातून या ठिकाणी होतात, तर त्या जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून आणि त्यांना घेऊन जवळ त्यांना अंतर कमी व्हावं, कारण जनावर गाडीतून घेऊन जाणे ही खर्चिक बाब असते. तर त्यांच्यासाठी म्हणून पशुवैद्यकीय दवाखानाही येत्या वर्षभराच्या आत चालू करण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे. आणि जे शहरात ते उपनगरात ही संकल्पना घेऊन या ठिकाणचे आम्ही 4ही उमेदवार या ठिकाणी प्रयत्न करत आहे. 4ही उमेदवारांचं जे पॅनेल आज जे प्रभाग क्रमांक 9मध्ये महायुतीचं आहे, हे अतिशय 4हीच्या 4ही उमेदवार गेले 25 वर्ष या ठिकाणी समाजकार्य आणि लोकसेवेमध्ये नेहमी या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या लोकांचं एक स्ट्रॉंग पॅनल या ठिकाणी झालेलं आहे. तुम्ही स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून सुद्धा काम केलेलं आहे यापूर्वी आणि काँग्रेसच्या निष्ठावंत म्हणून तुमच्याकडं पाहिलं जात होतं, गट नेता म्हणून पाहिलं जात होतं. असं काय झालं की नेमकं तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला? काँग्रेसला सोडून शिवसेनेत जाण्यामागचं जे काही गूढ आहे ते नेमकं काय आहे? हे गूढ वगैरे किंवा काय बऱ्याचशा आता अफवा पसरवल्या जातात की आमदारकीचं तिकीट नाकारलं म्हणून सारंग देशमुखांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि शिवसेनेत प्रवेश केला. असं काही नाही आहे. हे मी आधीही संबंधित नेत्यांना जाऊन त्याची स्पष्ट कल्पना दिली होती की मला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे. कार्यकर्त्यांची इच्छा आहे, परंतु त्यांच्या भावना त्यांना व्यक्त होऊ द्यात. त्यांना मी त्याच नेत्यांच्या समोर कार्यकर्त्यांची समजूत काढून हा विषय त्यावेळेला संपवला होता. परंतु काही विघ्न संतोषी आणि स्वतःला चाणक्य समजणारे काही एक टोळकं त्या अजिंक्यतारावर तयार झालेलं आहे 10-20 लोकांचं. त्या लोकांनी बरीच वर्ष हा जेलसीतून झालेला प्रकार आहे की आज सारंग देशमुख महापालिका 10 वर्ष बघतात, दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये तेच बघतात. हे आम्ही जे राबत होतो हे आम्हाला कुठलं श्रेयासाठी आम्ही राबत नव्हतो, तर त्या नेत्यांच्यासाठीच आम्ही हे काम करत होतो. त्या जेलसीतून नेत्यांचे कान भरण्याचे प्रकार बरेचसे झाले आणि त्याला नेते मंडळी बळी पडली. त्यांच्याकडून बऱ्याचशा आमच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत चुका झाल्या. आमच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत वागणूक असेल, त्यांच्या कामाच्या बाबतीतला दुजाभाव असेल, ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्याकडून घडत गेल्या. आणि मी माझा राजकीय प्रवास, माझ्या घरात कोण राजकीय वारसा माझा नाही आहे. आमच्या घरात राजकीय प्रवास हा माझ्यापासूनच सुरू झालेला आहे आणि माझी जडणघडण ही माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्यामुळं, माझ्या सवंगड्यांच्यामुळे झाली. आणि माझ्या कार्यकर्त्यांचा अपमान मी सहन करू शकत नाही. ज्यांच्यामुळे मी आज इथंपर्यंत आहे त्या लोकांच्या बाबतीत जर कोण चुकत असेल तर तो कोणीही नेता असू दे, मला त्याच्याशी फरक पडत नाही. त्या नेत्याबरोबर मी राहू शकत नाही. या गोष्टीतून मी हा निर्णय घेतलेला आणि माझा जो स्वभाव आहे हा शिवसेनेच्या धोरणांशी मिळता जुळता माझा स्वभाव आहे. निर्भीडपणे आपण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या मांडणे ही माझी नेहमीची सवय आहे. आणि योग्य ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी असेल, लोकांसाठी असेल, त्यांच्या समस्यांसाठी असेल, हे भांडणं हे माझं नेहमी आम्ही कर्तव्य समजून या ठिकाणी वागत गेलेलं आहे. त्यामध्ये गेल्या 5 वर्षाच्या प्रशासकीय कालावधीमध्ये आज मी जवळपास 35 कोटीचा निधी आणला आणि तो निधी हा मला नगरविकास मंत्री त्यावेळेला होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या माध्यमातून मला टप्प्याटप्प्यानं हा 35 कोटी रुपयेचा निधी मला मिळाला. साहजिकच आहे की आज 35 कोटी रुपये निधी आणून आम्ही काही घरातली कामं केली नाही. आज जी लोकं आमच्यासाठी 20-20 वर्ष ज्या लोकांनी दिले त्या लोकांच्या सार्वजनिक समस्या असतील, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांना त्रास होणार नाही, त्यांची सोय होईल अशा पद्धतीची चांगली कामं करण्यासाठी म्हणून जे निधी आज मी आपल्याला जे काय कामाचं सांगितलं या सगळ्या गोष्टी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या फंडातून या ठिकाणी करत आहे. साहजिकच माझा कल त्या बाजूने होता. आणि ज्या वेळेला हा प्रवेश घ्यायचा
ज्यावेळेला ठरलं त्यावेळी कुठल्या पक्षात जायचं आणि काय करायचं ह्या गोष्टीची मी माझ्याबरोबर काम करणाऱ्या 20 वर्ष 25 वर्ष जे माझ्याबरोबर राबत आहेत, माझे जे सहकारी आहेत, त्या सर्वांच्या बरोबर, मग ते तरुण असतील, ज्येष्ठ असतील, माता भगिनी असतील, या सर्वांना भेटून एक 7 ते 8 हजार लोकांना मी टप्प्याटप्प्यानं भेटलो, सगळ्यांचा विचार घेतला. आणि त्यावेळेला मला ज्यावेळेला 100% सर्व लोकांनी सांगितलं की नाही सारंग हा तुम्ही निर्णय घ्या, त्यावेळेला हा मी निर्णय घेतलेला आहे. भविष्यामध्ये जर तुम्हाला दक्षिणमधून जर आता जे ह्याचं विधानसभेचं जे काही राजकारण ह्या सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत, भविष्यामध्ये जर तुम्हाला शिवसेनेनं आमदारकीचं तिकीट द्यायला तयारी दाखवली तर तुमची तयारी असणार आहे? आमदारकीची माझी कोणतीही इच्छा नाही. दक्षिण प्रभाग असू दे, उत्तर प्रभाग असू दे, आज ह्या ठिकाणी उत्तर मतदारसंघामध्ये आदरणीय राजेजी क्षीरसागर साहेब हे अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत. त्यांच्या एवढा निधी कोल्हापूर जिल्ह्यात कुणीही आणला नसेल एवढं ते आमदार म्हणून या ठिकाणी राबत आहेत. आज युतीमधील आमचे दुसरे आमदार माननीय अमलजी महाडिक साहेब हे ह्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चाललेलं आहे. हे कुठंतरी जाणीवपूर्वक माझ्या आणि नेत्यांच्यामध्ये गैरसमज व्हावा ह्यासाठी ही चर्चा घडवून जाणीवपूर्वक आणली जात आहे. माझी कुठलीही आमदारकी लढवण्याची इच्छा नाही आहे. माझी महापालिकेच्या माध्यमातून मी लोकांची जास्तीत जास्त सेवा करू शकतो आहे आणि त्यासाठी आमदार म्हणून ज्या काही गोष्टी जी मदत लागत असते ती हे दोन्ही मंडळी असतील, आंबेडकर साहेब यात पालकमंत्री आहेत त्यांच्याकडून असेल, एकनाथरावजी शिंदे साहेब आमचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यामार्फत असेल, सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या ह्या व्हायला लागल्यात, लोकांचे इथं कामं व्हायला लागल्यात. मला अशा प्रकारची कोणतीही अपेक्षा नाही आहे. मी जे काय महायुतीचे जे कोण उमेदवार असतील भविष्यात त्यांचा मनापासून आमचे सर्व कार्यकर्ते, आमची सर्व टीम, माझे कोल्हापूर शहरातील जे कोण उत्तर दक्षिण जे कोण कार्यकर्ते असतील ह्या दोन नेत्यांसाठी काम करतील. काँग्रेसमध्ये असताना आणि आता शिवसेनेमध्ये असताना तुम्हाला शिवसेनेमध्ये स्वातंत्र्य आहे का सध्या आताच्या परिस्थितीमध्ये? 100% स्वातंत्र्य आहे. आज शिवसेनेमधला माझा प्रवास हा काय फार मोठा नाही. गेल्या 6 महिन्यामधला प्रवास आहे माझा. आज आम्ही ह्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर माझ्यावर काही सहकार्याने आमचा प्रवेश केला. त्यामध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली की बाबा आम्हाला निधीची आवश्यकता आहे. तर त्यांच्या माध्यमातून 20 कोटी रुपये निधी आम्हाला एका वेळेला ह्या ठिकाणी दिला गेला. त्यामधून शहरातील उत्तर दक्षिण दोन्हीकडची कामं या ठिकाणी बरीचशी कामं आहेत. आचारसंहितेमुळं टेंडर प्रोसेस होऊन वर्क ऑर्डर मिळाले नसल्यामुळं ती कामं थांबलेली आहेत. साधारण 20 जानेवारीपासून ती कामं चालू होतील. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर साहेबांनी DPTCच्या फंडातून आम्हाला 2 कोटी रुपये दिलेले आहेत. आम्हाला 6 महिन्यामध्ये 22 कोटी रुपये निधी आला आहे. याचा विचार करून 5 वर्षामध्ये किती निधी मिळणार आपण विचार करा. नक्कीच तुम्ही सोशल मीडियावरती तुमचा एक व्हिडिओ असा व्हायरल होतो आहे की माझी लढाई प्रभागातील उमेदवारांसाठी नाही तर माझी लढाई बावड्यातल्या नेत्यासोबत आहे. नेमकं काय कारण आहे? नाही, हे बरोबरच आहे. आज हे बघा की माझा बावड्याच्या जनतेशी कुठलाही विरोध नाही. माझी अडचण आणि बावड्यातल्या जनतेची अडचण सेम आहे. मी ज्यामुळं बाहेर पडलो तीच बावड्यातल्या बऱ्यापैकी नागरिकांची अडचण आहे की त्यांनाही नेत्यांच्यावरून पोचायचं झालं तर ही काही जी स्वतःला चाणक्य समजणारी मंडळी आहे ह्यांना घेतल्याशिवाय भेटू शकत नाहीत. आज सानेगुरी दिवसात परिसर असेल, उपनगराचा परिसर असेल, त्या ठिकाणी सारंग देशमुखला भेटताना कोणाच्या ॲक्सेसची गरज नाही. तिने डायरेक्ट आलं पाहिजे आणि डायरेक्ट मला भेटलं पाहिजे. मी त्यावेळेला त्यांना वेळ दिली पाहिजे. तशीच बावड्यातल्या लोकांची अपेक्षा असणार आहे की बाबा आमचा नेता आहे, आम्हाला कधीही भेटता आलं पाहिजे. साहजिक आहे हे, परंतु तेही होऊ दिले जात नाही. स्थानिक लोकांनाही त्या ठिकाणी त्रास दिला जातो. आणि आजपर्यंत 4 निवडणुका विधानसभेच्या झाल्या. बाकीच्या खासदारकी ह्या विषय वेगळाच. 4 निवडणुका विधानसभेच्या झाल्या. त्यांनी कुठून लढवल्या? दक्षिण मतदारसंघातून लढवल्या. त्यावेळेला त्यामध्ये बावड्याचं मतदान समाविष्ट होतं का? मग तुम्ही दक्षिणच्या मतदारसंघातून 2 वेळा निवडून आला, आमदार झाला, मंत्री झाला आणि ज्या वेळेला तुम्ही निवडून येता त्यावेळेला तुम्ही म्हणता मी बावड्याचा पाटील आहे. मग आमच्या दक्षिणच्या जनतेनं 20 वर्ष तुमच्यासाठी जे योगदान दिलं ते वाया गेलं का? ते त्यांनी एकदा स्पष्ट करायला पाहिजे. म्हणून माझं म्हणणं आहे की माझ्या विरोधात ही उमेदवारी उभं करत असताना इच्छा नसताना त्यांना जबरदस्ती या ठिकाणी उभं केलं गेलं.
आज आमच्यामध्ये मैत्रीचे संबंध 20 वर्षाचे होते, हे माहीत असूनसुद्धा बरं जे उभारले त्यांचं राजकीय भवितव्य दुसऱ्या प्रभागामध्ये अतिशय उज्ज्वल आहे हे माहीत असूनसुद्धा जाणीवपूर्वक त्यांना आमच्या पुढ्यात उभं केलं गेलं. ह्यामुळंच माझं हे ठाम मत आहे की माझी लढाई ही त्या उमेदवारांच्यावर नाही, ते माझे मित्र आहेत. परंतु ज्यांनी हे घडवून आणलं, चुकीच्या पद्धतीनं ही निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला, त्या बावड्यातल्या नेत्यांशी माझी ही लढाई आहे. आणि हे आमच्या दक्षिणमधल्या जे 20 वर्ष त्यांच्यासाठी ज्यांनी योगदान दिलं आहे, परंतु त्यांचं नाव कधी तोंडात न घेता ते फक्त बावड्याचं नाव ज्यावेळेला घेतात त्यावेळेला मी म्हणणं हे साहजिक आहे की माझी लढाई ही बावड्यातल्या नेत्याशी. आता एकंदरीत या महानगरपालिकामध्ये शिंदे गटाचं नेतृत्व म्हणून शारंगधर देशमुखांच्याकडे पाहिलं जातं. नेमक्या 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला विजयाचा गुलाल असणार आहे. तुमच्या शिवसेनेच्या आणि महायुतीच्या नेमक्या किती जागा ह्या निवडून येतील, विजयी होतील असा तुम्हाला एक आशावाद आहे? आत्ता तुम्ही बघितला तर आता आमच्या विरोधी पक्षातील नेत्यांनी बरेचसं यावेळेला आकांतांडव केला की ह्यांना सीट्स डिक्लेअर करता येणार वगैरे वगैरे गोष्टी झाल्या. त्यांनी एकदम एका वेळेला 60-70 सीट डिक्लेअर केल्यानंतर काहीतरी 25-26चा टप्पा एक केला, असं काहीतरी 2 टप्प्यात त्यांनी त्यांच्या उमेदवारी डिक्लेअर केल्या. परंतु ज्या वेळेला चांगल्या उमेदवारांची संख्या जास्त होते त्यावेळेला निवडण्यासाठी हा वेळ द्यावाच लागतो. चांगल्यामधलं आणखीन काय चांगलं आहे हे निवडण्यासाठी म्हणून तिन्ही पक्षातील लोक एकसंघपणे एकत्रित बसून हा निर्णय घेत होते. आणि महाराष्ट्रातली कोल्हापूर हे एक शहर असं आहे की त्यामध्ये तुम्हाला शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, हे तिन्ही पक्ष एकत्रित या ठिकाणी महायुतीमध्ये लढत आहेत. आणि तिन्ही पक्ष ज्यावेळी एकत्र येत असतात त्यावेळेला हे निर्णय घेण्यास थोडाफार कुठंतरी विलंब लागतो. त्यामुळे आम्ही ॲट ए टाईम 81 लोकांची यादी जाहीर केलेली आहे. आणि ह्यामधील तुम्ही जर उमेदवार तपासून बघितले तर ह्यामधील बरेचसे चुकूनच एखादा तुम्हाला नौका उमेदवार दिसेल, नाहीतर त्या उमेदवाराच्या किंवा त्या उमेदवाराच्या घरातल्या प्रत्येकाचं 15-15, 20-20 वर्षाचं योगदान हे समाजासाठी असणारीच माणसं या ठिकाणी आपण उमेदवार म्हणून दिलेले आहेत. त्यामुळं 60च्या आत तरी आम्ही चर्चाच करत नाही. 60च्या वर किती प्लस होतील हे आम्हाला आत्ता लगेच सांगता येणार नाही. खरं 60-62च्या आत महायुतीची संख्या येणार नाही ह्या आपल्याला मी ठामपणे सांगू शकतो. प्रचाराची रणधुमाळी अगदी जोरात सुरू आहे, पण तुम्ही जाता जाता मतदारांना काय आवाहन करू शकता? आज मतदारांना माझं हे आव्हान आहे की आज 4-4 उमेदवारांचा प्रभाग ह्या ठिकाणी व्हायला लागला आहे. प्रभागाची रचना ही काही काही ठिकाणी विचित्र झालेली आहे, भौगोलिक रचना. आणि त्या ठिकाणी काम करत असताना तुम्ही सक्षम ताकदीचा आणि ज्या पक्षाची राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, अशा लोकांना निवडून देणं गरजेचं आहे. कारण प्रभाग मोठा असल्यामुळं कामाचंही व्याप या ठिकाणी वाढणार आहे. आणि चुकून एखादा माणूस कमी जादा कामाला पडला तर ती ताकद दुसऱ्याला मिळण्यासाठी म्हणून महायुतीचेच उमेदवार ह्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. मी मगाशी आपल्याला जसं सांगितलं तसं शिवसेनेचे नेते असतील, आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब पालकमंत्री म्हणून अतिशय स्वच्छ आणि चांगलं काम या ठिकाणी करायला लागलेत. राजेशजी क्षीरसागर साहेब आहेत, हे प्रचंड निधी आणून ह्या ठिकाणी कोल्हापूर शहरामध्ये काम करायला लागलेत. या ठिकाणी खासदार धनंजय महाडिक साहेब आहेत, त्यांचं काम अतिशय चांगलं लोकांशी चालू आहे. अमोल महाडिक साहेब आहेत, हे ह्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं गल्ली टू गल्ली लोकांशी, कॉलनी टू कॉलनी लोकांशी संपर्क साधून त्या ठिकाणी कोणती कामं आहेत काय नाहीत ह्या कामासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळं चांगली लोकं देऊन आणि लोकांच्या संपर्कात असणारी लोकं देऊन या ठिकाणी लोकांनी मतदान करणं गरजेचं आहे. आणि ही सर्व लोकं महायुतीमध्येच आपल्याला उमेदवार म्हणून दिसतील. त्यामुळे महायुतीला प्रचंड मताने निवडून द्यावं ही आमचे आपल्या चॅनलच्या वतीनं नागरिकांना विनंती आहे. नक्कीच प्रभाग क्रमांक 9चे आघाडीचे उमेदवार शारंगधर देशमुख यांच्याशी TV नेक्स्ट मराठीच्या विजय भव या विशेष कार्यक्रमामध्ये संवाद साधला. आपण खूप चांगल्या पद्धतीनं तुमचा जो प्रवास आहे राजकारणाचा आणि सामाजिक कार्याचा तो या ठिकाणी उलगडलेला आहे. धन्यवाद.